आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांचा थोड्याच वेळात लोकभवन इथे शपथविधी होणार आहे। राज्यपाल आचार्य देवव्रत त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी होणार असल्याचं राजशिष्टाचार विभागानं म्हटलं असून दरबार हॉलमध्ये त्याची तयारी सुरू आहे। सुनेत्रा पवार सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत। 18 ऑक्टोबर 1963 साली धाराशिव इथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार माहेरकडूनही राजकीय घराण्याशी संबंधित आहेत। त्यांचे वडील बंधू पद्मसिंह पाटील राजकारणामध्ये सक्रिय होते। कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखेच्या पदवीधर असलेल्या सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्याशी विवाह झाल्यानंतर सामाजिक कार्याची जबाबदारी सांभाळली। अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत। पर्यावरण संरक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे। 2024 मध्ये त्यांनी बारामतीमधून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या।